नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करतो आणि आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकलच्या संधी, MBBS होण्यासाठीच्या संधी. मुळात डॉक्टर होण्यासाठी फॉरेनमध्ये MBBS करण्याची नेमकी प्रोसिजर काय असते, याचा नेमका खर्च किती असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पूर्णपणे सुरक्षित आहेत का, असे प्रश्न अनेकांच्या मनात असतील. तर याच प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तिथूनच शिक्षण घेतलेले डॉक्टर अपूर्व बिपिन दळवी आणि त्यांच्या आई डॉक्टर चंचल बिपिन दळवी. स्वागत आहे तुमचं. डॉक्टर अपूर्व बिपिन दळवी स्मोलेन्स्क स्टेट युनिव्हर्सिटी रशियाचे 2019चे पासआउट ग्रॅज्युएट आहेत आणि सध्या ते श्री क्लिनिक बारामती येथे कार्यरत आहेत आणि त्यांच्या आई डॉक्टर चंचल बिपिन दळवी या सुद्धा श्री क्लिनिक बारामती येथे प्रॅक्टिस करत आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर अपूर्व, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी की मध्यंतरी कोविड काळात डॉक्टरांची खरी गरज समजली, कारण का त्यावेळेला डॉक्टरांमुळेच जे काही परिस्थिती नियंत्रणात आली, त्या अनुषंगाने आता डॉक्टर होण्यासाठी MBBS करण्यासाठी बरेच जण इच्छुक असतात. तर अशा वेळी रशिया हा एक चांगला पर्याय आहे का भारताबाहेर MBBS करण्यासाठी? नमस्कार. सर्वप्रथम मला G24 तास आणि टीमने बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनीच पाहिलं आहे कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये जगभरातच नाही तर भारतामध्ये देखील डॉक्टरांची कमी आपल्याला भासलेली दिसली आहे आणि खरोखरच डॉक्टर हेच आपले देवदूत आहे हे सर्वांनी मानले आहे. तर आपण भारतामध्ये जेव्हा MBBSचा पर्याय बघतो तर त्यासाठी 12वी नंतर नीट UG ही परीक्षा विद्यार्थ्यांना देणं बंधनकारक आहे आणि त्यामधील मेरिट आणि मार्क्सनुसार विद्यार्थ्यांना एकतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस या दोन्ही विद्यापीठांमध्ये प्रकारच्या विद्यापीठांमध्ये ॲडमिशन्स घेऊ शकतात. त्यामध्ये बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला जेवढे सीट्स आहेत तुलनेने त्याला बसलेले अपीयर झालेले विद्यार्थी हे अगदी जास्त आहेत आणि सीट्स कमी. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मार्क्स असून देखील त्यांचं MBBS पूर्ण म्हणजे MBBS शिक्षण घेण्याबद्दलचं स्वप्न हे राहतं. तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण बघितलं तर MBBSची ही सुवर्णसंधी आपण म्हणू शकतो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं ती माझी युनिव्हर्सिटी स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. त्याचे काही वैशिष्ट्य सांगायचे झाले ज्या कारणाने मी तिथे ॲडमिशन घेतले आणि माझं शिक्षण जे आहे ते अगदी छान पद्धतशीररित्या पूर्ण झालेलं. तर पहिलं सांगायचं झालं तर ते WHO आणि नॅशनल मेडिकल कमिशन हे मान्यता प्राप्त आहे. तिथली जी लँग्वेज आहे टीचिंगची ती 6 वर्ष पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये आहे आणि त्याच कारणामुळे आमचं कधी तिथे लँग्वेज बॅरियर टीचर आणि स्टुडंटचं कधी झालं नाही. अगदी प्रोफेसर जे स्टाफ आहेत ते 2002 सालापासून तिथे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो अगदी चांगला आहे आणि अगदी छोटे छोटे टॉपिक्स असतील जिथे काही विद्यार्थ्यांना अडीअडचणी असतील तर ते अगदी सोप्या रीतीने समजवतात. त्यामुळे लँग्वेज बॅरियर हा प्रॉब्लेम आम्हाला कधीच जाणवलेला नाही आहे. सिलेबसचं सांगायचं झालं तर सिलेबस जो भारतामध्ये आहे तोच सेम रशियामध्ये देखील आहे. जे आपण पुस्तकं भारतामध्ये विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी घेतले जातात ते आपण इथूनच तिथे शिक्षणासाठी नेतो. परत इथले क्लासरूमचं सांगायचं झालं तर 18 ते 20 जणांचा मिळून एक क्लासरूम आहे. तुलनेने आपण जर भारतात बघितलं तर 100 ते 150 विद्यार्थ्यांचा एक क्लासरूम असतो. सांगण्याचा उद्देश हाच की 6 वर्ष आमच्यावरती टीचर्स प्रोफेसर्स त्यांचं वैयक्तिक लक्ष राहतं. त्यानंतर तिथलं जे आपलं हॉस्टेल्स आहेत स्ट्रिक्टनेस आहेत. पालकांना भीती वाटते की मुलगा 12वी नंतर डिरेक्टली परदेशात पाठवणं योग्य आहे का, तर तिथले स्ट्रिक्टनेस आहे. हॉस्टेल्स आहेत ते सेपरेट इंडियन विद्यार्थ्यांसाठी आहेत. तिथले रूल्स रेग्युलेशन्स, तिथल्या शिक्षणाच्या पद्धती या सर्व कारणाने मला तिथे 6 वर्ष कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही आणि अगदी सोप्यारित्या माझं MBBS शिक्षण तिथून कंप्लीट झालेलं आहे आणि आत्ता सध्या मी भारतामध्ये प्रॅक्टिस करत आहे. ओके. तर डॉक्टर अपूर्व यांनी उल्लेख केल्याप्रमाणे स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RC काझलव यांची प्रतिक्रिया आपण सुरुवातीला पाहूयात. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition of educating of foreign students.
Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which Dr. Iron Nalog. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for study. We have specifically devoted students hostel, specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities, again, trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education, and also in different arts. Ladies and gentlemen, we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. तर आत्ताच आपण डॉक्टर RC काजलव यांची प्रतिक्रिया पाहिली. तर याच अनुषंगाने डॉक्टर चंचल, मला असं विचारायचं आहे की डॉक्टर ही समाजाची पहिली गरज असताना सुद्धा आता वैद्यकीय शिक्षण हे खूप महाग झालेलं आहे. तर भारताच्या बाहेर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हीच सिच्युएशन आहे का? आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय शिक्षण खूप महाग आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही, कारण मी स्वतः याबाबत अनुभव घेतला. जेव्हा माझ्या मुलाच्या ॲडमिशनचा प्रश्न आला तेव्हा मी भारतातल्या संधींचा विचार करायला लागले. तर भारतात ते मेरिटनुसार शक्य नव्हतं आणि प्रायव्हेटला खर्च करण्याची आमची मानसिकता देखील नव्हती. तेव्हा मी विदेशातील संधींचा विचार करायला लागले आणि त्यासाठी मी अनेक युनिव्हर्सिटीचा अभ्यास केला. त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन्स किंवा फी स्ट्रक्चर असेल त्यांचा स्टडी केला आणि माझा शोध स्मोलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीजवळ येऊन थांबला. त्याची काही कारणं, त्याचं कारण हेच होतं की सर्वसामान्य लोकांना परवडणारी फीज जी $6,000 एवढी वर्षाला फी असते, जी 4 ते 4.5 लाखांच्या आसपास जाते, जी सर्वसामान्य लोकांना परवडू शकते, मध्यमवर्गीयांना परवडू शकते. मी पण एक मध्यम वर्गातूनच आलेली आहे. एक आई म्हणून माझं स्वतःचं एक स्वप्न होतं की जे स्वप्न मी स्वतः पूर्ण करू शकले नाही ते माझ्या मुलाच्या रूपाने मला पूर्ण करायचं होतं. त्यामुळे मी विदेशातील संधींचा विचार करायला लागले आणि जेव्हा स्मोलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबाबत सगळ्या गोष्टी मला योग्य वाटल्या की तिथली फी परवडणारी आहे किंवा तिथे डिसिप्लिन चांगलं आहे आणि सेफ्टी चांगली आहे, तेव्हा मी माझ्या मुलाला स्मोलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय शिक्षण खूप महाग आहे असं अजिबात नाही. तुलनेने ते अगदी स्वस्तच आहे की जो खर्च भारतामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसना काही लाखांच्या घरात जातो तोच खर्च इतक्या कमी पैशात आपण सर्वसामान्य लोक करून आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. ओके, म्हणजे जसं प्रेक्षकांना सगळ्यांच्या मनात असतं की बाहेर शिक्षण घेणं म्हणजे खूप महागाचं आहे, तर असं काहीच नाही आहे, बरोबर. तर डॉक्टर अपूर्व, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकल पूर्ण केल्यानंतर भारतामध्ये किंवा विदेशात नेमकी जॉबच्या संधी किती आहेत? दोन्हीकडे, इंडियामध्ये पण आणि इंडियाच्या बाहेर पण. जॉबच्या संधी अगदी भरपूर आहेत. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, WHO आणि नॅशनल मेडिकल कमिशन इंडिया मान्यता प्राप्त असल्याने जगभरात देखील आणि भारतात देखील मुलं जेव्हा तिथून डिग्री घेऊन येतात त्यानंतर त्यांना नेक्स्ट नावाची एक्झाम आहे, ती देणं आता बंधनकारक आहे. ती एक्झाम पास झाल्यानंतर ते कुठल्याही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असेल, कुठल्याही गव्हर्मेंटचे जॉब्स असतील, प्रायव्हेट आपले हॉस्पिटल्स असतील किंवा त्यांची स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस देखील ते करू शकतात. आणि जर बाहेरच्या परदेशात बघायची संधी झाली तर त्यांना एक उदाहरण द्यायचं झालं तर USA मध्ये PGची परीक्षा आहे USMLE नावाची, ती उत्तीर्ण झाल्यानंतर तिथे ते प्रॅक्टिस करू शकतात
ॲज अ PG डिग्री म्हणून. आणि त्यानंतर UKमध्ये युनायटेड किंगडममध्ये प्लॅब नावाची एक्झाम आहे, तिथे देखील ते एक्झाम उत्तीर्ण होऊन तिथे प्रॅक्टिस करू शकतात. तर सांगायचा दृष्टिकोन हाच की MBBS झाल्यानंतर अगदी भरपूर अशा संधी आम्हाला उपलब्ध असतात. बरेचसे कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, जसं मी सांगितलं PGचे कोर्सेस आहेत. तर जॉबच्या संधी अगदी डॉक्टरांसाठी भरपूर आहेत. ओके. डॉक्टर चंचल, खरं तर रशियातील वैद्यकीय शिक्षणाने भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा विश्वास संपादन केलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण नेमकं त्या ठिकाणचं वातावरण कसं असतं आणि ते पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी सेफ असतं का? भारताचे आणि रशियाचे संबंध पूर्वीपासूनच मैत्रीपूर्ण आहेत, सलोख्याचे आहेत. त्यामुळे भारतातून रशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुलं शिकण्यासाठी जात आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथलं डिसिप्लिन किंवा सेफ्टी ह्या गोष्टींकडे पालक जास्त जागरूकतेने बघतात. मी सुद्धा माझा एकुलता एक मुलगा जेव्हा परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं ठरवलं, तेव्हा ह्या गोष्टींना मी प्राधान्य दिलं की तिथे सेफ आहे का, तिथलं वातावरण कसं आहे, किंवा माझ्या मुलाला काही वाईट व्यसन तर लागणार नाही. जी भीती एका आईच्या मनात येते ती माझ्या मनात सुद्धा उत्पन्न झाली. आणि ते सगळे डाऊट्स क्लॅरिफाय झाल्यानंतरच मी माझ्या मुलाला तिथे ॲडमिशन घेतली. तर तिथलं वातावरण अगदीच सेफ आहे. मुलींसाठी तर खूपच, म्हणजे जर 1800 विद्यार्थी तिथे शिकत असतील तर त्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. 800 मुली त्यामध्ये शिकत असतात. त्याच्यावरूनच आपल्याला असं चित्र दिसतं की तिथलं वातावरण किती सेफ आहे. आणि हॉस्टेल्स हे सगळे इंडियन मुलांच्या गरजेनुसार बांधलेले असतात. आणि तिथे रेक्टर, मॉनिटर ही सिस्टीम व्यवस्थित कार्यरत असते. 24 तास गार्ड्स असतात. त्यामुळे मुलं अगदी पूर्ण सेफ असतात. म्हणजे जेवढी मुलगी तुमची स्वतःच्या घरात सेफ आहे तेवढीच ती रशियात पण सेफ असते, कारण तिथले कायदेच तसे आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत तर पालकांनी अजिबातच चिंता करू नये. अशी ते सगळी व्यवस्था आहे. आणि आपल्याकडे जो रूल ॲप्लिकेबल आहे की 7च्या आत घरात, बरोबर. तोच रूल तिथे सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणजे 8 नंतर कॅम्पसच्या बाहेर जाऊ देत नाहीत, मुलींच्या हॉस्टेलला मुलांना जाऊ देत नाहीत. त्यामुळे अजिबातच काही चिंतेचं कारण उरत नाही असं मला तरी वाटतं. माझा अनुभव त्याबाबत अतिशय सुखद होता. कुठल्याही बाबतीत कुठलीही अडचण आली नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे नो रॅगिंग, नो अल्कोहोल, नो ड्रिंक्स हे सगळं तिकडे प्रोहिबिटेड आहे. त्यामुळे पालकांचा मेन चिंतेचा विषय तोच असतो. आणि ते त्याबाबतचे सगळे माझे डाऊट्स पूर्ण क्लॅरिफाय झाले आणि त्याबाबत मी समाधानी आहे. अगदी. तर याच अनुषंगाने कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंटचे संचालक आणि कुलगुरूंचे परराष्ट्र सल्लागार डॉक्टर आलोक एरोन यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, ती पाहूया. Dear Indian students and parents, a warm namaste from Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eron. I am Director of Cosmos Education Consultants and Foreign Advisor to Chancellor of Smolensk State Medical University. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा. सन 2002 से स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है. और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है. और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं. यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं. इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है. क्योंकि स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में. ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए. सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज़ हैं वहाँ से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज़्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे. इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 की सब्सिडी
देना अनाउंस हुआ है। स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं। उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है। इसके अलावा एक इंडियन मेस हमारे कैंपस में काम कर रही है जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं। इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मेस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मेस और नॉन वेजिटेरियन मेस। स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम। मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है। सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम। बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं। हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं। बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं। मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है। सो इंडियन स्टूडेंट्स coming to Small State Medical University this year, you are most welcome and we are waiting for you. तर आत्ताच आपण डॉक्टर आलोक एरोन यांची प्रतिक्रिया पाहिली. अजूनही आम्ही चर्चा करणार आहोत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकलच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याच अनुषंगाने आपण मार्गदर्शन घेत आहोत डॉक्टर अपूर्व दळवी आणि डॉक्टर चंचल बिपिन दळवी यांच्यासोबत. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर चंचल, आता सगळ्यात महत्त्वाचं, रशियामध्ये डॉक्टर होण्याची प्रोसिजर नेमकी काय आहे? प्रोसिजर अगदी साधी आहे. काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये 12वीचं मार्कशीट असेल, नीटचा ऑनलाईन रिझल्ट असेल, हे असे काही डॉक्युमेंट्स आणि फोटोग्राफ्स ह्या गोष्टी असल्या की तुमची ॲडमिशनची प्रोसिजर सुरू होते. आणि ॲडमिशन ही कुठल्याही एजंटमार्फत केली जात नाही, तर तिथे शिकणाऱ्या विद्यार्थी, ते सिनियर असतील किंवा ज्युनियर असतील, त्यांच्या रिकमेंडेशननेच ती ॲडमिशन केली जाते. आणि प्रत्येक विभागानुसार पॅरेंट गाईड सेंटर दिलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर फॉर्म फिलिंग झाल्यानंतर ते डॉक्युमेंट्स कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स बिकानेर ह्या संस्थेकडे पाठवले जातात आणि आपली ॲडमिशनची प्रोसिजर कंप्लीट होते. आणि विदिन 8 to 10 डेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन लेटर, ब्रोशर्स किंवा फी स्ट्रक्चर ह्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, ज्या पुढे तुम्हाला एज्युकेशन लोनसाठी सुद्धा उपयोगाला येतात, त्या सर्व आपल्याला घरपोच प्राप्त होतात. ओके, तर अशी साधी सिंपल प्रोसिजर आहे. ओके. डॉक्टर अपूर्व, कॉस्मॉस एज्युकेशनलने आजपर्यंत किती मुलांना वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलेला आहे? अगदी थोडक्यात सांगा. सांगायचं झालं तर आत्तापर्यंत साधारणपणे 3000 विद्यार्थी तिथून पासआउट झालेले आहेत आणि मुलींची जी संख्या आहे साधारण 1000-1000च्या आसपास आहे. आणि आजच्या मितीला तिथे 1800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि एक 800 ते 1000च्या दरम्यान मुली तिथे शिक्षण घेत आहेत. येस. ओके, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकलच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, परदेशात शिक्षण घेणं सेफ आहे का, त्याची प्रोसिजर नेमकी काय असते, याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन डॉक्टर अपूर्व बिपिन दळवी आणि डॉक्टर चंचल बिपिन दळवी यांनी केलेलं आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.
विकासाचा ध्यास म्हणजे